विधिमंडळ सदस्यांची संख्या पाहता 41 आमदारांचे पाठबळ अजित पवार गटाकडे गेलेले दिसते। त्यामुळे अजित पवार यांना विधिमंडळ गटाचा पाठिंबा दिसून येतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांचाच आहे, त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत असणारे सर्व आमदार अपात्र होत नाहीत, असा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे। महिनाभरात राहुल नार्वेकर यांनी हा सर्वात मोठा दिलेला निर्णय आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा हे ठरवताना राहुल नार्वेकर यांनी पक्ष घटना, नेतृत्व रचना आणि विधिमंडळ बहुमताचा विचार केला। राष्ट्रवादी काँग्रेसची घटना सर्वात महत्त्वाची आहे। दोन्ही गट त्याला बांधील आहेत। 30 जून 2023 ला या पक्षात फूट पडली। अशा वेळी नेतृत्वाबाबत पक्षाची घटना काय सांगते हे महत्त्वाचं आहे, असंही नार्वेकर यांनी म्हटलं आहे। तसेच आपला अध्यक्ष कसा योग्य हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूने पुरावे दिले। दोन्ही गटांकडून समांतर दावे करण्यात आले। प्रतिनिधींच्या निवडणुकीचे पुरावे शरद पवार गटाकडून सादर करण्यात आले नाहीत। पक्षाचा अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकत नाही, अध्यक्षपदाची निवड घटनेला धरून नाही, असा दावा दोन्ही गटाकडून करण्यात आला। 29 जून 2023 पर्यंत शरद पवार यांच्या अध्यक्षपदाला आव्हान नव्हतं, पण 30 जून 2023 रोजी 2 जणांकडून अध्यक्ष असल्याचा दावा करण्यात आला। पक्षाचा अध्यक्ष मी ठरवू शकत नाही, असंही ते यावेळी म्हणाले।